है वो किताबों में कहाँ होता है भाई। क्या बात है। ये तो जिंदगी में जो है आगे चलते रहो, नई नई बातें हम सीखते हैं। पण हे खातं अन्न पुरवठा मंत्री कोरोना काळात सुद्धा ते खातं तुमच्याकडे होतं आणि त्या काळात तुम्ही केलेलं काम, अगदी घराघरात पोहोचवलेलं अन्न, या सगळ्या गोष्टी लक्षात तर आहेत. पण अन्न पुरवठा मंत्री आणि छगन भुजबळ हे वर्षानुवर्षाचं समीकरण असं राहिलेलं आहे. हे ठरलं 8 दिवसापूर्वी फडणवीसांच्या भेटीत की जेव्हा सबुरीचा सल्ला दिला होता त्या भेटीत? आता सगळ्याच गोष्टी काय सांगायच्या, काय मी म्हटलं ना, शेवट त्याचा गोड झाला तर सगळं चांगलं समजून चालायचं पुढे. काय शिळा कढीला ऊत आणून काय फायदा आहे मला तुम्ही सांगा. छगन भुजबळ 9वी 10वी वेळा शपथ घेण्याचे 91 साली 1991 साली पहिल्यांदा सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मी कॅबिनेट मंत्री महसूल झालो. पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहनिर्माण मंत्री झालो. सरकार गेलो तर मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता झालो. CWCचा मेंबर होतो मी. त्याच्यानंतर काँग्रेस फुटली तरी सुद्धा जनमत एवढं सरकारच्या विरुद्ध होतं की आम्ही 2 तुकडे झालेले काँग्रेस एकत्र आलो तर आमचं सरकार होतं आहे. आणि मी त्यावेळेस तेच सांगितलं की ठीक आहे. त्यावेळेस सुशील गौड एक दिल्लीच्या राजदीप सरदेसाई होते समोर विचार, आता काय होणार, त्रिशंकू कोणी सरकार बनवू शकत. मी त्यावेळेस सांगितलं, सुशील कुमार शिंदे होते म्हणून म्हटलं आता चला काय आप बडे भाई बन गए, 7-8 लोक जास्त निवडून आले आमचे कमी, आम्ही छोटे भाई, काय आपण एकत्र नाही आलो ते लोक परत जाऊन बसतील आणि जनादेश तुम्ही आम्ही एक विरोधी लढलो असताना सुद्धा यांना मेजॉरिटी नाही मिळत आहे. याचा अर्थ जनता किती प्रक्षुब्ध आहे याच्यावर. चला, आणि नंतर ती पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. हो, पण भुजबळ साहेब एक प्रश्न विचारावा वाटतो. म्हणजे मगाशी लागवेनी पण तुमचा जो शेर तुम्ही त्यावेळेला ऐकवला होता, परिस्थिती नेमकी काय अशी घडली की म्हणजे सगळे माध्यम छगन भुजबळांचं नाव असणारच मंत्रिमंडळात, ते असतीलच, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आणि ज्येष्ठ मंत्री देखील होतात त्यावेळेला, पण मग असं नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वसामान्यांना पण होती. आणि त्यावेळेला काय घडलं हे मला काही सांगता येणार नाही. बरं, का पण एक तो त्या 2-4 महिन्यातला इतिहासच तो आहे. मी तर नव्हतो त्या मीटिंगमध्ये, दिल्लीच्या मीटिंगमध्ये. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा, प्रफुल्ल पटेल वगैरे. आणि त्या नाशिकचं लोकसभेचं नाव आलं तर त्याने सांगितलं इथे भुजबळच उभे राहणार. बरोबर. आणि त्याच्यावर चर्चा झाली, फायनल झालं. मला ताबडतोब बोलवून घेतलं तिघांनी तिकडे अजितदादांच्या बंगल्यावर. पण असं आहे. म्हटलं मी तिकीट मागितलं नाही, खूप ऊन होतं. म्हटलं कुठे जाऊ आता ते आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही जाऊन तिकडे दिल्लीला सांगतो. काय आमच्या हातात नाही. आम्ही पण सांगितलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही काय करणार. ठीक आहे म्हटलं जातो. सुदैवाने नाशिकमध्ये आपण जे काही काम केलं, विशेषतः डेव्हलपमेंट, त्या डेव्हलपमेंटच्या प्रश्नावर जे आहे सगळेच आमच्याबरोबर. म्हणजे अगदी मराठा समाजाचे सुद्धा लोक त्यांनी नाशिकच्या सुधारणा फक्त भुजबळ साहेब करतात म्हणून ते मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज, मारवाडी, गुजरात, ब्राह्मण समाज, त्याने सुद्धा येऊन अक्षता वगैरे टाकून आणि आता जोरात तयारी आणि फक्त आता नाव जाहीर व्हायचं. माझं काही नावच जाहीर होईना महिनाभर. मग मी सांगितलं काहीतरी गडबड आहे. आता मी स्वतःच विड्रॉ होतो. काय आता दिवस कमी राहिले, लढा होता. त्याचा परिणाम 2-4-5 सीटवर झाला. नंतर निवडणुका झाल्या, आम्ही थोडा सेटबॅक बसला युतीला. मग राज्यसभा आली तर मग त्या सुनेत्रा वहिनी ज्या तिथे लोकसभेला पराजित झाल्या होत्या त्यांना ते म्हटलं देऊन टाका. दुसरे आले कोण, नितीन पाटील, त्याला मी पाहिलं ना, पण मकरंद पाटीलचे भाऊ, मला माहीत आमदाराचे भाऊ आहेत, ते माहीत नाही कोण आहेत. आणि त्यांना शब्द दिला. अरे म्हटलं काय, म्हणायचं का, पण तुमची गरज इथे आहे महाराष्ट्रात. ही शब्द आहे त्यांची, तुमची महाराष्ट्रात गरज आहे काय. आणि
ते मागचा त्याला पार्श्वभूमी काय होती, तर लोकसभेमध्ये सेटबॅक. बरोबर. अच्छा. आणि परत जर सरकार आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही इथे थांबून लढलं पाहिजे. असं ठीक कोण आहे. म्हणाले? हा? असं दादा म्हणाले. हा, दादा आणि आमची सगळी मंडळी म्हणजे तुमची चर्चा झाली त्यावेळेला त्या हा विषय चर्चा discuss झाला. चर्चेमध्ये हं, तर म्हटलं ठीक आहे, मी लढतो. हं, आणि तुम्हाला सांगतो, ते अंतरवाली सराटीचे नेते आहे, हां. हं. महाराष्ट्रात कुठे गेला नाही, 2 दिवस तिकडे बसले, रात्री 2-2 वाजेपर्यंत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, काही लोक 4,000 मतांनी त्याच्या अगोदर निवडून आलेले लोक, फक्त ओबीसी मतं आणि लाडकी बहीण लाखाच्या वर त्यांना मताधिक्य झालं. हं. आणि मी नेहमी 60,000चं मताधिक्य माझं हं. कमी झालं मताधिक्य. चांगलं काम केलं. पण सगळे लोक, लहान लहान समाजापासून सर्व धर्माचे लोक एकवटलेले निवडून आले. गावागावामध्ये असे रिफ्ट पडले हं. समाजामध्ये. आणि मग ते म्हणायला लागले की बा तुम्ही आता राजीनामा द्या. 8 दिवसात 10 दिवसात राजीनामा द्या, हं. तुम्ही राज्यसभेवर जा. आम्ही त्यांचा राजीनामा घेतो नितीन पाटील. म्हटलं आता कसं शक्य आहे, गावागावामध्ये वातावरण अतिशय वाईट निर्माण झालं.